कल्पना करूया. समजा आपण एखाद्या रस्त्याने रोज जातोय. तिथे जाण्याचं आपलं कोणतंही विशेष ध्येय नसतं. आपण फक्त एक फेरफटका मारत असतो. हं. आजूबाजूला अनेक दुकाने असतात. काही जुन्या इमारती असतात. एका कोपऱ्यावर चहाची टपरी असते आणि पुढे एक वळण असतं. आणि आपण या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाही. अगदी बरोबर आहे, आपण लक्ष देत नाही. पण अचानक एके दिवशी आपल्याला त्याच रस्त्यावरील एका विशिष्ट दुकानात, म्हणजे समजा एका जुन्या पुस्तकांच्या दुकानात जायची अत्यंत तातडीची गरज पडते. अच्छा. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे जाण्याचा अचूक रस्ता, ते दुकान नेमके कोणत्या गल्लीत आहे हे आपल्याला अगदी अचूक आठवतं. हो ना, असं बऱ्याचदा होतं. आपण कधीही तो रस्ता जाणीवपूर्वक पाठ केलेला नसतो, तरीही आपण थेट त्या दुकानापर्यंत पोहोचतो. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण याच गुपिताचा वेध घेणार आहोत. बरोबर. आजची आपली ही सविस्तर चर्चा प्रामुख्याने 20व्या शतकातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ एडवर्ड टॉलमन यांच्या संशोधनावर आधारित आहे. त्यांच्या संकेत अध्ययन उपपत्ती म्हणजेच थिओरी ऑफ साइन लर्निंग आणि ध्येयनिष्ठ वर्तनवाद या संकल्पना आपण उलगडून पाहणार आहोत. जर आपण ऐतिहासिक संदर्भाशी याचा संबंध जोडला तर 20व्या शतकाच्या सुरुवातीला वर्तनवाद किंवा बिहेवियरिझम या विचारधारेचा खूप मोठा प्रभाव होता. अच्छा, बिहेवियरिझम. हो. त्या काळातील शास्त्रज्ञांचं असं ठाम मत होतं की मानसशास्त्र हे पूर्णपणे विज्ञानासारखं असावं, जिथे फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या आणि मोजता येणाऱ्या गोष्टींचाच अभ्यास व्हायला हवा. म्हणजे त्यांनी मेंदूच्या आत काय चाललंय हे बघितलंच नाही. अगदी तसंच. त्यांनी मेंदू, विचार, भावना, उद्देश यांसारख्या गोष्टी बाजूलाच ठेवल्या. त्यांच्या मते सर्व प्राण्यांचं आणि माणसांचं वर्तन हे केवळ उद्दीपन प्रतिक्रिया साखळीवर आधारित असतं. उद्दीपन प्रतिक्रिया. हो, ज्याला इंग्रजीत स्टिम्युलस रिस्पॉन्स किंवा SR साखळी म्हणतात. SR साखळी म्हणजे नेमकं काय? कुत्र्याला अन्नाचा वास आला की त्याच्या तोंडात पाणी येतं, किंवा आपण गरम तव्याला हात लावला की लगेच हात मागे घेतो. बरोबर. हे असंच काहीसं आहे का? अगदी परफेक्ट. तुम्ही जी उदाहरणं दिलीत ती SR साखळीची उत्तम उदाहरणं आहेत. एखादं उद्दीपन मिळालं, जसं की गरम तवा, की त्यावर लगेच प्रतिक्रिया देणं म्हणजे हात मागे घेणं. त्या काळातील विचारवंतांचं असं मानणं होतं की प्राणी किंवा मनुष्याचं संपूर्ण आयुष्य आणि त्यांचं सर्व प्रकारचं शिकणं हे केवळ अशाच साखळ्यांचं बनलेलं असतं. म्हणजे एखादी कृती घडली की त्यावर त्वरित उत्तर देणं. हो, आणि जर त्या उत्तराला काही बक्षीस मिळालं तर ती सवय लागणं, त्यांच्या मते एवढंच शिकणं असतं. पण टॉलमन यांनी याला थेट आव्हान दिलं. अच्छा. त्यांनी स्पष्ट केलं की प्राणी आणि मनुष्याचं वर्तन हे केवळ अशा यांत्रिक SR साखळीवर आधारित नसतं. पण मग टॉलमन यांच्या मते नेमकं काय घडत असतं? कारण आपण गरम तव्यावरून हात मागे घेतो, यात तर कोणताही विचार नसतो. ती तर फक्त एक प्रतिक्रियाच असते ना? तुमचा मुद्दा रास्त आहे. काही अत्यंत मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया, ज्याला आपण रिफ्लेक्सेस म्हणतो, त्या SR साखळीवर चालतात. हे टॉलमन यांनीही नाकारलं नाही. पण त्यांचं म्हणणं असं होतं की जीवनातील सर्वच वर्तन असं नसतं. जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो, एखादा रस्ता शोधतो किंवा एखादी समस्या सोडवतो, तेव्हा ते केवळ यांत्रिक नसतं. म्हणजे त्यामागे काहीतरी उद्देश असतो. अगदी बरोबर. टॉलमन यांनी मांडलं की आपलं वर्तन हे नेहमी ध्येयनिष्ठ किंवा पर्पजिव्ह असतं. ते एखाद्या विशिष्ट उद्देशानं प्रेरित असतं. अच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते संज्ञानात्मक मानचित्रांवर म्हणजेच कॉग्निटिव्ह मॅप्सवर आधारित असतं. प्राणी केवळ प्रतिक्रिया देत नाहीत, तर ते त्यांच्या सभोवतालच्या जगाचा अर्थ लावतात. तिथे मला एक उदाहरण द्यावंसं वाटतंय. सांगा ना. म्हणजे जुन्या SR विचारसरणीनुसार आपण एखाद्या वेंडिंग मशीनसारखे होतो. जसं आपण त्यात नाणं टाकतो आणि बटन दाबलं की लगेच वस्तू बाहेर येते. फक्त उद्दीपन आणि प्रतिक्रिया. तिथे कोणताही विचार नसतो. वेंडिंग मशीनला माहीत नसतं की ती काय करतीये. अगदी बरोबर. पण टॉलमनच्या मते आपण तसे नाही आहोत. आपण एका GPS नॅव्हिगेटरसारखे आहोत, जे सतत आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करत असतं, रस्त्यांची माहिती गोळा करत असतं. क्या बात है. कुठे ट्रॅफिक आहे हे पाहत असतं आणि त्या आधारावर आपला मार्ग ठरवत असतं. बरोबर ना? हे अतिशय चपखल उदाहरण आहे. वेंडिंग मशीन विरुद्ध GPS. टॉलमनला नेमकं हेच सांगायचं होतं. आपण फक्त यंत्रासारखी प्रतिक्रिया देत नाही, तर आपण आपल्या वातावरणाचं सक्रियपणे आकलन करतो. SR थिअरीमध्ये प्राण्याला एक निष्क्रिय यंत्र मानलं गेलं होतं, जे फक्त बाह्य घटनांवर अवलंबून असतं. हो, पण टॉलमनच्या थिअरीमध्ये प्राणी हा एक सक्रिय माहितीवर प्रक्रिया करणारा घटक आहे. तो स्वतःच्या डोक्यात जगाचा एक नकाशा तयार करत असतो. पण मला इथे एक शंका आहे. कोणती?
आपण अशा एखाद्या GPS प्रमाणेच काम करतो हे टोलमन यांनी सिद्ध कसं केलं? कारण मेंदूच्या आत काय चाललंय हे तर कोणालाच दिसत नाही. बरोबर आहे. हे केवळ बोलून चालणार नाही, त्यासाठी काही ठोस पुरावे हवेत. आणि म्हणूनच टॉलमन यांचं संशोधन इतकं महत्त्वपूर्ण मानलं जातं. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक अत्यंत प्रसिद्ध आणि गुंतागुंतीचा प्रयोग केला. कोणता प्रयोग? तो प्रयोग होता मेज एक्सपेरिमेंट विथ रॅट्स, उंदरांवर केलेला चक्रव्यूहाचा प्रयोग. उंदीर आणि चक्रव्यूह मानसशास्त्रातील अगदी नेहमीचं उदाहरण वाटतंय. पण मला सांगा, हा चक्रव्यूह नेमका कसा होता? हां, तो साधा सरळ रस्ता होता की खरोखरच गुंतागुंतीचा होता? हा चक्रव्यूह अतिशय गुंतागुंतीचा होता. त्यात अनेक वळणे होती, अनेक रस्ते मध्येच बंद होत होते. उंदरांना सुरुवातीच्या बिंदूपासून शेवटच्या बिंदूपर्यंत पोचायचं होतं. बापरे, मग त्यांनी काय केलं? टॉलमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रयोगासाठी उंदरांचे 3 गट केले. हां. पहिल्या गटातील उंदरांना दररोज चक्रव्यूहात सोडलं जायचं. आणि जेव्हा ते शेवटच्या बिंदूपर्यंत पोहोचायचे तेव्हा त्यांना तिथे नेहमी खाण्यासाठी अन्न मिळायचं. मानसशास्त्राच्या भाषेत याला प्रबलन किंवा रिइन्फॉर्समेंट म्हणतात. म्हणजे पहिल्या गटाला रोज बक्षीस मिळत होतं. साहजिकच ते उंदीर दररोज कमी चुका करत लवकरात लवकर अन्नापर्यंत पोहोचायला शिकले असतील. होय, अगदी तसंच घडलं. आता दुसऱ्या गटाकडे वळूया. दुसऱ्या गटातील उंदरांनाही दररोज चक्रव्यूहात सोडलं गेलं, पण त्यांना अन्न दिलं नाही. बरोबर, त्यांना शेवटी कोणतंही अन्न ठेवलं नव्हतं. त्यांना कोणतंच बक्षीस मिळत नव्हतं. ते उंदीर फक्त त्या चक्रव्यूहात इकडे तिकडे भटकत राहायचे, बंद रस्त्यांवर जायचे, परत यायचे. बिचारे उंदीर, म्हणजे त्यांच्यासाठी हे चक्रव्यूह पार करण्याचं कोणतंही ठोस कारणच नव्हतं. नाहीच. आणि आता सर्वात महत्वाचा तिसरा गट. या तिसऱ्या गटाला पहिल्या 10 दिवसांसाठी दुसऱ्या गटाप्रमाणेच वागवलं गेलं. म्हणजे 10 दिवस अन्न नाही? हो, 10 दिवस त्यांना चक्रव्यूहात सोडलं, पण शेवटी कोणतंही अन्न दिलं नाही. तेही फक्त भटकत राहिले. पण 11व्या दिवशी प्रयोगात एक मोठा बदल करण्यात आला. काय बदल केला? 11व्या दिवशी या तिसऱ्या गटातील उंदरांसाठी चक्रव्यूहाच्या शेवटी अचानक अन्न ठेवण्यात आलं. ओहो, म्हणजे 10 दिवस काहीच नाही आणि 11व्या दिवशी अचानक बक्षीस. मग काय झालं? तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं त्यांना पहिल्या गटाप्रमाणेच तो रस्ता शिकायला पुन्हा 10-12 दिवस लागले असतील, कारण त्यांनी तर आधी काही शिकलेलं नव्हतं ना. आणि इथेच संपूर्ण मानसशास्त्र विश्वाला धक्का बसला. 12व्या दिवशी जेव्हा या तिसऱ्या गटाला पुन्हा चक्रव्यूहात सोडलं गेलं, तेव्हा त्यांनी आश्चर्यकारक वेगाने जवळजवळ कोणतीही चूक न करता थेट अन्नाचा मार्ग शोधून काढला. त्यांचा वेग आणि अचूकता ही पहिल्या गटाच्या बरोबरीची किंबहुना थोडी जास्तच होती. थांबा, की कसं शक्य आहे? जर त्यांना पहिल्या 10 दिवसात कोणतंही बक्षीस मिळालंच नव्हतं, तर ते अचानक एका दिवसात संपूर्ण चक्रव्यूह कसे पार करू शकले? ते उंदीर केवळ अन्नाचा वास घेऊन तर तिथे पोहोचले नसतील. हां, अतिशय तार्किक प्रश्न आहे. पण प्रयोगात अशी काळजी घेतली गेली होती की अन्नाचा वास सुरुवातीच्या बिंदूपर्यंत पोहोचणार नाही. अच्छा. या उंदरांनी खरोखरच तो रस्ता ओळखला होता. आणि यावरून टॉलमन यांनी 2 अत्यंत क्रांतिकारी निष्कर्ष काढले. कोणते? पहिला निष्कर्ष हा की जेव्हा ते उंदीर पहिल्या 10 दिवसात अन्नाशिवाय नुसतेच भटकत होते, तेव्हा ते खरोखरच वेळ वाया घालवत नव्हते. मग ते काय करत होते? ते त्यांच्या मेंदूत त्या संपूर्ण चक्रव्यूहाचा एक संज्ञानात्मक नकाशा म्हणजेच कॉग्निटिव्ह मॅप तयार करत होते. कुठे वळण आहे, कोणता रस्ता बंद आहे, हे सर्व ते साठवून ठेवत होते. पण त्यांनी तसं का करावं? जर त्यांना भूक लागलेली नाही किंवा तिथे अन्न नाही, तर मेंदूने ही सर्व माहिती गोळा करण्याची तसदी का घ्यावी? कारण उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे सर्व्हायव्हलसाठी. अगदी बरोबर. जंगलात किंवा नैसर्गिक अधिवासात प्राण्यांना फक्त अन्नासाठीच नाही, तर उद्या जर एखाद्या हिंस्र प्राण्याने हल्ला केला तर पळून जाण्याचा रस्ता कोणता, लपण्याची जागा कोणती, हे माहीत असणं जीवन आवश्यक असतं. बरोबर आहे. त्यामुळे मेंदू नैसर्गिकरित्याच आजूबाजूच्या परिसराची माहिती गोळा करून ठेवतो. आणि यातूनच टॉलमन यांचा दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष समोर येतो. कोणता निष्कर्ष? प्रकट न झालेलं शिक्षण, किंवा ज्याला इंग्रजीत लेटन्सी लर्निंग म्हणतात. प्रकट न झालेलं शिक्षण, हे नावच खूप अर्थपूर्ण आहे. म्हणजे शिकण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असते, पण ती बाहेरून दिसत नाही. अगदी बरोबर. आपण जे काही शिकतो ते लगेच आपल्या वागण्यातून किंवा कृतीतून दिसून येत नाही. तिसऱ्या गटातील उंदरांनी पहिल्या 10 दिवसातच संपूर्ण चक्रव्यूह शिकून घेतला होता. पण त्यांच्याकडे तो मार्ग दाखवण्यासाठी कोणतीही प्रेरणा किंवा उद्देश नव्हता.
जेव्हा 11व्या दिवशी त्यांना तिथे अन्न दिसलं तेव्हा त्यांच्यासमोर एक स्पष्ट उद्देश किंवा ध्येय निर्माण झालं. आणि मग ते सुप्त अवस्थेत असलेलं ज्ञान एकाएकी प्रकट झालं. हो, यावरून हे सिद्ध होतं की शिकणं हे केवळ बक्षीस मिळण्यावर किंवा SR साखळीवर अवलंबून नसतं. माणूस आणि प्राणी बक्षीस नसतानाही सतत शिकत असतात. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? जर बक्षीस नसतानाही आपला मेंदू शिकत असेल आणि आजूबाजूच्या जगाचे असे गुंतागुंतीचे मानसिक नकाशे बनवत असेल, तर प्रत्यक्ष शिकण्याच्या प्रक्रियेत मेंदू नक्की कोणते टूल्स किंवा साधने वापरतो? हे नकाशे कसे तयार होतात? हा खरोखरच महत्वाचा प्रश्न आहे. टॉलमन केवळ नकाशे तयार होतात असं सांगून थांबले नाहीत, तर ते कसे तयार होतात, मेंदू कोणकोणत्या प्रकारच्या संकेतांचा वापर करतो, याचं अतिशय सखोल विश्लेषण त्यांनी केलं आहे. अच्छा. त्यांनी मानवी आणि प्राण्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतील विविध वर्तनांचे प्रकार स्पष्ट केले आहेत, जे एकत्र येऊन हा नकाशा तयार करतात. आपण एका उदाहरणातून समजून घेऊया का? नक्कीच. आपल्या स्रोतांमध्ये एका विद्यार्थ्याचं एक अतिशय सुंदर उदाहरण दिलं आहे. समजा एका विद्यार्थ्याचा महाविद्यालयात पहिलाच दिवस आहे आणि त्याला एका मोठ्या इमारतीत त्याचा नवीन वर्ग, समजा वर्ग क्रमांक 304 शोधायचा आहे. आता तो विद्यार्थी एखादा रोबोटसारखा 10 पावलं पुढे जा मग 90 अंशात वळा असं मोजत बसत नाही. अजिबात नाही. तो आजूबाजूचं निरीक्षण करत पुढे जातो. हो. या उदाहरणात टॉलमनची उपपत्ती कशी लागू होते? हे उत्तम उदाहरण आहे. चला, या विद्यार्थ्याच्या प्रवासातूनच आपण टॉलमनने सांगितलेले शिकण्याचे प्रकार समजावून घेऊ. हो, सांगा ना. जेव्हा हा विद्यार्थी इमारतीत प्रवेश करतो तेव्हा तो फक्त चालत नाही, तर तो आजूबाजूचे रंग, दिशादर्शक पाट्या, नोटीस बोर्ड पाहतो. तो पाहतो की अरे, इथे प्रयोगशाळेची पाटी आहे, म्हणजे विज्ञान विभाग या बाजूला असावा. बरोबर. याला टॉलमेन लक्षण अधिगम किंवा साइन लर्निंग म्हणतात. पर्यावरणातील संकेतांचा अर्थ लावून दिशा आणि जागा ओळखणे. म्हणजे प्रत्येक पाटी, प्रत्येक खूण हा एक संकेत आहे जो त्याला त्याच्या ध्येयाकडे घेऊन जातो. अगदी बरोबर. पण समजा चालत असताना त्याला अचानक मुख्याध्यापकांची केबिन दिसते आणि त्याला तिथे जाण्याची थोडी भीती वाटते किंवा तो रस्ता त्याला नकोसा वाटतो. मग तो दुसरीकडून जायचा विचार करतो. हे कसं घडतं? इथे टॉलमेनचा दुसरा प्रकार लागू होतो, ज्याला संग्रहणात्मक वर्तन किंवा कॅथेक्सिस म्हणतात. कॅथेक्सिस? हो. याचा अर्थ असा की आपण विशिष्ट उद्दीपनांशी किंवा जागांशी आपल्या सकारात्मक किंवा नकारात्मक भावना जोडतो. मुख्याध्यापकांच्या केबिनबद्दलची भीती ही एक नकारात्मक भावना आहे, जी त्या जागेला जोडली गेली आहे. अच्छा, म्हणजे त्यामुळे विद्यार्थी तो विशिष्ट मार्ग टाळतो? हो ना. मेंदू फक्त रस्ते लक्षात ठेवत नाही, तर कोणत्या रस्त्याला कोणत्या भावना जोडल्या आहेत हेही लक्षात ठेवतो. हे खूपच रंजक आहे. आता समजा तो विद्यार्थी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मुख्य जिन्याकडे जातो, पण तिथे काम चालू असल्यामुळे तो जिना बंद आहे. अशा वेळी तो गोंधळून न जाता इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या जिन्याकडे जातो, कारण त्याला माहीत असतं की दोन्ही जिन्यांचा शेवट तिसऱ्या मजल्यावरच होतो. या मानसिक प्रक्रियेला काय म्हणायचं? यालाच टॉलमन धोरणात्मक वर्तन किंवा इक्विव्हॅलेन्स बिलीफ्स असं संबोधतात. अच्छा. यात व्यक्ती विविध पर्यायांचे किंवा गोष्टींचे समान परिणाम मिळतील असं मानून त्यानुसार आपलं वर्तन ठरवते. मुख्य जिना बंद आहे, काही हरकत नाही, मागचा जिनाही मला त्याच मजल्यावर घेऊन जाईल. हा विश्वास म्हणजेच इक्विव्हॅलेन्स बिलीफ्स. म्हणजे प्राण्यांमध्ये आणि माणसामध्ये परिस्थितीनुसार आपले मार्ग बदलण्याची लवचिकता असते. अगदी बरोबर. आणि या प्रवासात एक वेळ अशी येते जेव्हा तो विद्यार्थी विचार करतो, जर मी ह्या लांबच्या कॉरिडॉरने गेलो तर मला 5 मिनिटे जास्त लागतील, पण जर मी लायब्ररीच्या मधून गेलो तर मी वेळेत वर्गात पोहोचेन. त्याला टॉलमनच्या भाषेत लक्ष संयोजन किंवा मीन्स अँड रेडीनेस म्हटलं जातं. मीन्स अँड रेडीनेस. हो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे केल्यास ते मिळेल किंवा हा मार्ग निवडल्यास हे ध्येय साध्य होईल, अशी पक्की समजूत मेंदूत तयार होणे. विद्यार्थी स्वतःच्या कृतींचे परिणाम आधीच गृहीत धरतो आणि त्यानुसार योग्य मार्गाची निवड करतो. म्हणजे लक्षण अधिगम म्हणजे संकेत ओळखणे, संग्रहणात्मक वर्तन म्हणजे भावना जोडणे, धोरणात्मक वर्तन म्हणजे पर्याय शोधणे. बरोबर. आणि लक्ष संयोजन म्हणजे परिणामांचा विचार करणे.
या सर्व गोष्टी एकत्र येऊन तो संपूर्ण संज्ञात्मक नकाशा तयार होतो. अगदी तंतोतंत. आणि त्या नकाशाच्या आधारे तो विद्यार्थी अगदी अचूकपणे 304 क्रमांकाच्या वर्गात पोहोचतो. हो, आणि या संपूर्ण उदाहरणातून एक अत्यंत महत्वाची गोष्ट स्पष्ट होते की मानवी वर्तन हे संवेदना, संज्ञान आणि उद्दिष्ट या त्रिकुटातून घडतं. कसं काय? त्या विद्यार्थ्याने सुरुवातीला पाट्या पाहिल्या, ही झाली संवेदना. मग त्याने आधीच्या अनुभवावरून किंवा तर्कावरून विचार केला, हे झालं संज्ञान. आणि शेवटी तो वर्गात पोहोचला, हे होतं त्याचं उद्दिष्ट. त्याची प्रत्येक कृती ही त्याच्या ध्येयाने प्रेरित होती. इथे केवळ यांत्रिक प्रतिक्रिया नाहीये, तर त्यामागे एक अत्यंत प्रगल्भ मानसिक प्रक्रिया सुरू आहे. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपला मेंदू किती अफाट क्षमतेने काम करत असतो. हो ना, तो सतत आपल्या नकळत माहिती गोळा करत असतो, त्या माहितीची छाननी करत असतो, तिला भावनांशी जोडत असतो आणि अत्यंत गुंतागुंतीचे नकाशे बनवत असतो. आणि हे सर्व तो कधीकधी कोणत्याही स्पष्ट बक्षिसाशिवाय करत असतो. बरोबर. आणि म्हणूनच आधुनिक शिक्षणशास्त्रात टॉलमन यांच्या या उपपत्तीला इतकं महत्त्व आहे. आजच्या या चर्चेचा समारोप करताना मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की शिकणं ही केवळ कोणतीही यांत्रिक सवय नाही. आपण प्राण्यांना किंवा माणसांना केवळ बक्षिसे आणि शिक्षा देऊन सर्व काही शिकवू शकत नाही. शिकणं ही एक सखोल, वैयक्तिक आणि अर्थपूर्ण मानसिक प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. जिथे आपण सतत आपल्या आजूबाजूच्या परिसराचे, माहितीचे आणि अनुभवांचे मानसिक नकाशे बनवत असतो. आपलं प्रत्येक वर्तन हे कुठल्या ना कुठल्या ध्येयाने प्रेरित असतंच, भलेही ते ध्येय तात्काळ दिसत नसेल. आणि हे ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्वाचं आहे ना. आपण रोज वाचत असलेल्या बातम्या असू देत, आपण कामावर जाताना नेहमी बघत असलेले रस्ते असू देत किंवा माणसांचे स्वभाव असू देत, हे सर्व आपला मेंदू कुठेतरी साठवून ठेवत असतो. आणि प्रकट न झालेल्या शिक्षणाच्या रूपाने जेव्हा भविष्यात खरोखरच एखादी समस्या समोर येते, तेव्हा हेच ज्ञान एका नकाशाप्रमाणे आपल्या मदतीला धावून येतं. अगदी बरोबर. अचानक आपल्याला आठवतं, अरे ती बातमी मी वाचली होती, त्याचा संबंध इथे आहे. हे सर्व आपल्या मेंदूने अगोदरच तयार केलेल्या नकाशामुळेच शक्य होतं. खरंय. पण आता इथे थांबण्यापूर्वी या सर्व चर्चेतून आलेला एक अत्यंत महत्त्वाचा विचार मला मांडायचा आहे, जो कदाचित आपल्याला थोडा विचार करायला नक्कीच भाग पाडेल. जर आपला मेंदू कोणत्याही बक्षिसाची अपेक्षा न करता आजूबाजूच्या भौतिक जगाचे सतत संज्ञानात्मक नकाशे तयार करत असेल, बरोबर, तर आजच्या या युगात जेव्हा आपण दररोज इंटरनेटवर तासनतास निरर्थक वाटणारं स्क्रोलिंग करत असतो, सोशल मीडियावर नवनवीन माहिती पाहत असतो, या आभासी आणि डिजिटल जगात वावरताना आपला मेंदू नकळतपणे कोणते नकाशे तयार करत असेल? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. त्या डिजिटल चक्रव्यूहात आपला मेंदू कोणती माहिती सुप्त अवस्थेत साठवून ठेवत असेल आणि भविष्यात कोणती अनपेक्षित गरज निर्माण झाल्यावर त्या डिजिटल जगात साठवलेला तो अदृश्य नकाशा अचानक आपल्या वर्तनातून प्रकट होईल? एक विचार करूया.